नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता माई रमाला अगदी नवरीच्या वेशात तयार करते आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात तिला पूजेसाठी घेऊन येते. आता पूजेसाठी गुरुजी आलेले आहेत. गुरुजी मात्र आता पूजा मांडतात वगैरे. रमा ही पूजेला बसते आणि हळद कुंकू वाहून ते रमाला देवाला नमस्कार करायला सांगतात. परंतु रमाचं मन अगदी विचलित असतं. अगदी शंकांचं वादळ तिच्या मनामध्ये उठलेलं आहे. डोळ्यामध्ये पाणी आहे आणि ती सारखी आता माईंकडे बघते. माईंचं अगदी लक्ष रमाकडेच असतं. रमाचं मन मात्र स्थिर नाही. काहीतरी मनामध्ये आहे हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. म्हणून माई संशयानेच रमाकडे पाहतात. त्यावरती आता रमा जेव्हा डोळे मिटते आणि देवबाप्पाला प्रार्थना करते तर तिला अण्णांचं बोलणं आठवतं. अण्णा तिला म्हणलेले असतात की रमा हे बघ, शांतपणे सगळ्याचा विचार कर आणि जे मनाचं उत्तर आहे शेवटी त्याचंच ऐक. तेव्हा आता रमा आपल्या मनाला प्रश्न विचारते. रमा म्हणते की हे जे काही होत आहे ते मला कळत नाही असं नाही, परंतु माझं पाऊल मात्र असं का होतं, सगळं काही अगदी मला तिकडे का म्हणजे वाटतं, असं नक्की काय असेल. आणि तेवढ्यात आता अक्षय रमाच्या मागून येतो आणि अक्षय रमाच्या मनाला हे सांगत आहे की हे बघ रमा, तू कितीही आता स्वतःचा निर्णय साईबरोबर लग्न करण्यासाठी घेतलेला आहे, पण तू कितीही आता शेवटी आपल्या मनाचं ऐकलं. शरीराने तू कितीही दूर गेली तरी सुद्धा मनाने शेवटी तू माझ्यापासून दूर नाही जाऊ शकत. तू मनाने मात्र माझी होती आणि कायम ती माझीच राहणार, हे अक्षय तिच्या मनाला आता सांगत असतो. आणि तेव्हा आता अक्षय मात्र रमाला घट्ट मिठी मारतो. रमा त्याच्याकडे पाहता पाहता रमा सुद्धा अक्षयला घट्ट अशी मिठी मारते आणि दोघंही आता एकरूप होतात. त्यावरती रमा लगेच बाजूला होते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही सोराबरोबर लग्न करत आहात आणि सोरा आता तुमची आहे, त्यामुळे आता मी जे काही करत आहे ते एक पाप आहे. त्यामुळे आता मात्र मी तुमच्याशी नाही होऊ शकत, तुमच्याकडे परत नाही होऊ शकत, कारण सोरा तुमची आहे आणि सोरा तुमचीच राहील आणि मला हे पाप नाही करायचं. तेव्हा आता अक्षय काही उत्तर देत नाही आणि अक्षय लगेच आता तेथून जायला निघतो. आणि तेवढ्यात मात्र रमा ही आपल्या मनाचा विचार करत आहे. ती पूर्णपणे आता आपल्या मनामध्ये मग्न आहेत आणि तेवढ्यात गुरुजी तिला फूल व्हायला सांगतात. परंतु रमाचं मात्र आता फूल व्हायला लक्ष नाही. अक्षदानी फूल वाहा म्हणत असतात. एकदा नाही दोनदा म्हणतात तरी सुद्धा रमाचं लक्ष नसतं. तेव्हा आता माई म्हणते की रमा, अगं गुरुजी काय म्हणतात, तुला फूल व्हायला सांगतात. तेव्हा कुठे आता रमा आपल्या मनाच्या या अगदी कोपऱ्यातून बाहेर येते आणि रमा मात्र आता फुलाने अक्षदा वाहून आता गणपती बाप्पांकडे बघत असते आणि आपल्या मनातून ती प्रार्थना करत असते. त्यानंतर आता इकडे मुकादम फॅमिलीमध्ये सगळेजण आता गणपती बाप्पांना नमस्कार करतात. सीमा आता गणपती बाप्पांना म्हणते की देवा हे बघ, आमच्या घरावर अनेक अशी संकट आली परंतु कायम तू आमची साथ देत आलात, पण आज मात्र प्रश्न आहे तर आता मात्र आमच्या आयुष्याचा आणि घरच्या लेकाच्या आयुष्याचा. आणि सगळ्यांच्या आता मोबाईलवर एकदम असे मेसेज वाचतात. तेव्हा आता सगळेजण आपले मोबाईल चेक करतात. शशिकांत म्हणतो की सगळ्यांच्या मोबाईलवर एकदम असे कसे मेसेज आलेत. तेवढ्यात पार्वती आजी म्हणते की रमाचा मेसेज आहे. तर आता अक्षय म्हणतो की हो, काहीतरी व्हिडिओ मेसेज आहे असं वाटतं. आता मात्र रमाचा जो काही मेसेज व्हिडिओ आहे तर तो मात्र सगळेजण पाहायला सुरुवात करतात आणि सगळेजण पाहिल्यानंतर मात्र आता रमा आता मोबाईलवर त्या व्हिडिओमध्ये बोलत आहे की मागच्या वेळेस मी तुम्हाला न सांगता निघून गेले, पण यावेळेस मात्र मी तुम्हाला असं नाही करू शकत. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला तुम्हाला सर्व काही सांगायचं आहे आणि आता मला तुमची माफी मागायची आहे. त्यामुळे हा सर्व व्हिडिओ मी करत आहे. तर आणि थोड्याच वेळामध्ये मात्र आता माझं आणि साईचं लग्न होणार आहे आणि मी त्यांच्याबरोबर लग्नबंधनात बांधले गेलेले आहे. आणि हा जो काही निर्णय आहे तर तुम्ही खुशीने खूप विचार करून घेतलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी खरंच मला खूप प्रेम दिलं, त्यासाठी मात्र मी तुमची सगळ्यांची आयुष्यभर ऋणी राहील आणि मी तुमची आणि परत म्हणते की मी तुमची नाही म्हणू शकत आणि फक्त तुमची रमा, असं मात्र आता रमा म्हणते. त्यावरती आता अक्षयला जबर असा धक्का बसतो. आता अक्षय लगेच स्तब्ध होतो. शशिकांत म्हणतो की हे बघ अक्षय, तू मात्र इतका स्थिर होऊ नकोस. हे जे काही आहे तर ते जबरदस्तीने बनवू शकलेला व्हिडिओ आहे, त्यामुळे तू इतका अगदी हारून जाऊ नकोस. सीमा सुद्धा आता अक्षयला समजावते. सगळेजण अक्षयला समजवतात. शशिकांत म्हणतो की हे बघ, आत्ताच्या आत्ता आपण जाऊयात आणि रमा कुठे आहे, साईने तिला कुठे नेलेलं आहे हे शोधूयात. त्यावरती सीमा सुद्धा म्हणते की हो अक्षय, आपण रमाला शोधूयात. काहीतरी रमाच्या बाबतीत अगदी घडलेले आहे. त्या साईने मात्र रमाला कुठेतरी नेलेले आहे, त्यामुळे काही झालं तरी आता आपल्याला शेवटी
रमाला अगदी शोधावं लागेल. त्यामुळे चल अक्षय, तू इतका टेन्शन घेऊ नकोस, स्ट्रेसमध्ये येऊ नकोस. त्यावरती आता अक्षय सगळ्यांना समजावतो की हे बघा, रमाने स्वतःचा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय आपण मान्य केलाच पाहिजे. तिला मात्र माझ्यासोबत नाही राहायचं, तिने स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलेलं आहे. का आपण रमाला उगाच शोधायला जायचं, तिला पुन्हा आता समजावून मात्र आपण तिला घरी आणायचं, हे सगळं काही आता थांबवा प्लीज. आता हे सगळं नकोय. आरोही आणि आर्था मात्र नाराज होत एकमेकींकडे बघतात. तिने तिचा निर्णय घेतलेला आहे तर मी सुद्धा माझा निर्णय घेतो. काही झालं तरी आता मला इथे राहायचं नाही. त्यावरती आता लगेच सोरा सगळेजण म्हणतात की काय अक्षय, तू काय बोलतोस, मी इथून जातोय पाचगणी सोडून. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही अक्षय, वेड्यासारखं असं बडबड करू नकोस. सगळ्यांना आता खूप टेन्शन येतं अक्षय जायचं म्हटल्यानंतर. त्यावरती मात्र आता अक्षय म्हणतो की हे बघा, जेव्हा मला इथे राहायचं नव्हतं तर मला राहावं लागलं, आणि आता इथे मला मात्र आता दुसऱ्या कुणाबरोबर लग्न करायचं, दुसऱ्या कुणाबरोबर तरी आयुष्य जगायचं. त्यामुळे हे बघ आई, आता खरंच मला जगावंसच वाटत नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांना एक खूप मोठा धक्का बसतो. आता शशिकांत म्हणतो की वेडा आहेस का. सगळेजण आता अक्षयला समजावतात. त्यावरती आता अक्षय पुन्हा म्हणतो की हो, आनंदाने मला जगायचं आहे, केवळ माझ्या आरोहीसाठी. तिच्याकडे बोट करत दाखवतो. आरोहीसाठी मात्र मी छान असं आनंदाने जगणार आहे, आणि मी माझ्या आरोहीला घेऊन कुठेही दूर निघून जाईल. त्यावरती सोरा विचारते की तू कुठे जाणार आहेस, तर अक्षय म्हणतो की माहिती नाही, रमापासून मी केवळ दूर जाणार आहे. तर त्यानंतर मात्र आता सोराला काही पटत नाही. सोरा डायरेक्ट मात्र आता ही आदीला भेटायला येते, आणि आदी तिला भेटायला फुलांचा गुच्छ वगैरे घेऊन आलेला आहे. सोरा म्हणते की आदी प्लीज तुम्हाला समजून घे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. काही झाले तरी आपल्याला रमाला शोधावं लागेल, आणि तिचं लग्न आपल्याला थांबवावं लागेल. पण अक्षयचं जे आयुष्य आहे तर तिचं अख्खं लग्नावर अवलंबून आहे. तेव्हा आता आदी खूप नाराज होतो, कारण आता तो फुलांचा बुके व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आता अगदी प्रेमाने घेऊन आलेला आहे. आणि तो सोराला म्हणतो की निदान आजच्या दिवशी तरी तू आपला विचार करशील असं मला वाटलं होतं, कारण आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि तू मात्र करते विचार ते दुसऱ्याचा. परंतु तरी सुद्धा आता तुझ्या मनामध्ये त्या रमा आणि अक्षयचंच पुराण आहे. त्यावरती याचा सोरा खूप टेन्शन मध्ये आहे, आणि ती आदीला समजावण्याचा प्रयत्न करत आहे की हे बघ आदी, काही झालं तरी आपल्याला रमाला शेवटी शोधावं लागेलच, आणि मुळात म्हणजे प्रेम काय असतं आणि ते प्रेम कसं निभवायचं हे त्या दोघांकडून मी शिकलेले आहे. आणि जर आपण मात्र दोघांनी मिळून त्यांना एकत्र आणलं आजच्या ह्या दिवशी, तरच मात्र आपला हा व्हॅलेंटाईन डे आहे तर तो मात्र अगदी छान होऊ शकतो. त्यामुळे हे बघ आदी, मला खरंच तुझ्या मदतीची खूप गरज आहे, प्लीज हेल्प मी, आणि खरंच आपण रमाला शोधूयात. तेव्हा आता आदी म्हणतो की ओके बाबा, ओके मी हारलो. आणि हे बघ निशा, आणि एक काम कर, तू मला रमाचा तो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ दाखव. तेव्हा मात्र आता लगेच सोरा तो व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये दाखवते. आणि आता आदी म्हणतो की मागच्या काही दिवसामध्ये मी शहरामध्ये फोटो जो काही शूट व्हिडिओ आहे तर ते फोटोशूट करायला गेलो होतो, त्यामध्ये आपल्याला नक्की काहीतरी क्ल्यू मिळू शकतो. आणि तेव्हा आता लगेच तो व्हिडिओ ती ओपन करते आणि तो व्हिडिओ मात्र आदित्यला दाखवते. जेव्हा आता रमाने तो व्हिडिओ तेथून पाठवलेला आहे तर त्या लोकेशन बद्दल आता आदित्यला माहिती असतं. तर सोराला म्हणतो की हो, हे लोकेशन मला माहिती आहे. त्यावरती आता सोराला आश्चर्याचा धक्काच बसतो. आता ती म्हणते की खरंच. आदित्य म्हणतो की हो खरंच, मी तुला खात्रीने सांगतो की हे लोकेशन मला माहिती आहे, आणि इथे जवळच हे लोकेशन आहे. त्यावरती सोरा म्हणते की हो, काही झालं तरी आता रमा आणि साई या दोघांचं लग्न आपल्याला काही झाले तरी थांबवावं लागेल, आणि तिला आता अक्षयकडे न्यावंच लागेल. त्यामुळे चल लवकरात लवकर चल. आदित्य म्हणतो की हो, मी बाईक काढतो, चल लगेच निघूयात. तेव्हा मात्र आदित्य आणि सोरा तिकडे यायला निघतात. तर इकडे मात्र आता साई, रमा हे सगळेजण आता म्हणजे नवरा नवरीच्या वेशामध्ये तयार होतात आणि पूजेला बसलेले आहेत. रमाची पूजा झाल्यानंतर साई सुद्धा आता डोक्याला मंडोळं वगैरे बांधून तयार आहे, आणि रमा सुद्धा. गुरुजींची पूजा विधी सुरू असते. अण्णा सुद्धा तेथे आहेत. आता रमा जरी हात जोडून उभी असली तरी सुद्धा अक्षय बद्दलच बोलणं तिला आठवत आहे. अक्षय बद्दलचाच विचार ती करत आहे. सोरा आणि मी अगदी लंडनला निघून जाणार आहोत. तेव्हा रमा त्याला म्हणलेली असते की प्लीज कुठेही लांब जाऊ नका. हे सर्व तिला आता हे विधी सुरू होत असताना आठवतात. अक्षय तिला म्हणलेलं असतं की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, वेळ आहे, त्यामुळे काय करायचं ते करू शकते. तर रमा म्हणते की सोराचं काय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, तुझं आणि साईचं आता ठरलेलं आहे, तुमच्या दोघांचं आयुष्य सुखात जाऊ म्हणून शेवटची मिठी तिला मारतो. तेव्हा मात्र आता रमाला जेव्हा मेहंदीचे क्षण आहे त्या रात्रीचे क्षण आठवतात, कारण अक्षयच्या हातावर हे जे काही आहे मेहंदीमधील तर ते रमाने बघितलेलं आहे आणि त्याबद्दल अक्षयला विचारलेलं आहे. त्यानंतर मात्र आता हे सर्व आठवून मात्र अक्षय तिला जे काही बोलला ते आठवते, आणि आता हळदीच्या वेळेस जो काही क्षण प्रकार घडलेला आहे तो सुद्धा आता रमाला आठवतो, आणि त्या
त्याच वेळेस आता आरोहीच्या हातातील भांडं उडून मात्र रमाला जे काही अक्षयच्या गालाची हळद लागलेली आहे तर सर्व घडलेला प्रकार मात्र आता रमाला या विधी करताना आठवत आहे. ते अक्षयचाच विचार करत आहे. आता मात्र आरोही म्हटलेली असते की हे म्हणजे बाबाची उष्टी हळद आहे तर ती आईला लागली. आता हे सर्व आठवत असताना तिला साईने जो काही निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा आठवतो. म्हणजे रमा आत्तापर्यंत जे काही घडलेलं आहे तर त्या प्रत्येक अगदी गोष्टीचा विचार करत आहे. तिचे लग्नाचे विधी सुरू असताना मात्र रमाचं मन काही अगदी इकडे नाही तर पूर्णपणे अक्षयच्या आठवणीत आहे. आणि रमा अजून सुद्धा हात अगदी जोडून अगदी मनामध्ये डोळे बंद करून तेच आठवत आहे. आणि तेवढ्यात गुरुजी मात्र आता त्यांना हातावर हात ठेवायला सांगतात. साई मात्र रमाला रमा करत असतो. रमाचं काही लक्ष नसतं. रमाने अजून सुद्धा डोळे बंद करून हातच जोडलेले आहेत. आता सगळेजण रमाकडे पाहत असतात. अण्णा सुद्धा तेव्हा ते रमाच्या खांद्यावर हात ठेवतात तेव्हा कुठे रमा घाईने अगदी डोळे उघडते आणि साईच्या हातावर हात ठेवते. तेव्हा आता माईला तर खूपच आनंद होत असतो. तेव्हा मात्र आता लगेच रमाचा हात जो काही साईच्या हातावर आहे तो सुद्धा तिला अगदी हातावर हात ठेवूशी वाटत नाही. तिचं मनच नसतं. ती आता साईकडे पाहत असते आणि साई तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे मुकादम फॅमिली आहे तर आता ही पाचगणीचं जे घर आहे ते सोडून जायला निघतात. आपले बॅग वगैरे सामान वगैरे सगळं काही घेऊन मात्र गाडीमध्ये ठेवतात आणि सगळेजण अगदी नाराज चेहऱ्याने तेथून जायला निघतात. कुणाचंही मन तेथून जायला तयार होत नाही. परंतु अक्षयने घेतलेला हा एक निर्णय आहे आणि सगळेजण आता गाडीमध्ये बॅग वगैरे ठेवून आपापलं सामान ठेवून बाहेर येतात. त्यानंतर मात्र अक्षय मात्र आता तिकडे एक मेल म्हणजे फोनवर फोन करून मेल पाठवलेला आहे आणि ही नोकरी मी सोडत आहे त्यासाठी मी तुम्हाला मेल केलेला आहे आणि आता माझं काहीतरी पर्सनल अगदी काम आहे त्यामुळे आता ह्या पर्सनल कारणामुळे ही नोकरी मी सोडत आहे. त्याबद्दलचं आता सगळं काही माहिती तो मात्र आता तिकडे पाठवितो म्हणजे रमाच्या शाळेला. आणि प्लीज तुम्ही समजून घ्या थँक्यू बोलून आता तो फोन ठेवतो. आता आरोहीला खूप वाईट वाटतं कारण बाबांनी नोकरी सोडली आणि शशिकांतला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. त्यावरती मात्र आता शशिकांत त्याला म्हणतो की अक्षय पुन्हा एकदा विचार कर. तर आता मात्र अक्षय म्हणतो की नाही बाबा माझा पूर्ण विचार करून झालेला आहे. मला आता कोणताही विचार नाही करायचा. जे आहे ते स्वीकारायचं आणि आता इथून जायचं. तेव्हा आता पूर्णपणे विचार करून अक्षयने हा निर्णय घेतलेला आहे आणि आता तो सगळ्यांना घेऊन तेथून जायला निघतो. आणि त्याच वेळेस मात्र आता रमा जे काही गणपती बाप्पा आता या घरामध्ये बसवायला घेऊन आलेले आहेत ते क्षण मात्र आता सगळ्यांना आठवतात. आणि अक्षय आता ह्या विचारात आहे की खरंच आता पार्वती आजी सुद्धा म्हटलेली आहे की आता बाप्पाची इच्छा असेल की त्याची जी काही आता ही प्राणप्रतिष्ठा आहे तर रमाच्या हातानेच व्हायला हवी म्हणून मात्र हे सर्व होत असेल. अक्षयला आता ते गणपती बाप्पाच्या वेळेचे क्षण आठवतात. अगदी त्याचा चेहरा खुलतो आणि त्याला सुद्धा आपल्या रमाची सारखी आठवण येत आहे. तेव्हा आता खंदील घ्यायला ते अगदी बाजारात गेलेले असतात तर आता आरोहीने खूप काही अगदी 3-3 खंदील घेतलेले असतात. आता हे सगळं क्षण मात्र अक्षयला आठवत आहे कारण 7 वर्ष आपण मागची दिवाळी सेलिब्रेट केलेली नाही त्यासाठी मात्र आता प्रत्येक दिवाळीचा हा खंदील घेऊन आपल्याला सेलिब्रेट एकत्र करायचा आहे. हे क्षण मात्र आता अक्षयला त्या घरात घडलेले आठवत आहेत. त्यावेळेस आरोहीला जो आनंद झालेला आहे की आता ही पहिली अशी दिवाळी आहे की ज्यात माझे आई बाबा माझ्या सोबत आहे. इतकी आनंदाची दिवाळी माझ्यासाठी आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करत आहे यापुढे प्रत्येक दिवाळी मात्र अशीच हॅपी आणि सोबत जाऊन दे. हे जे काही घडलेले क्षण आहे मात्र अक्षय पूर्णपणे आठवत असतो आणि त्याचा आनंद घेऊन तो आता आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य करत असतो. डोळ्यामध्ये पाणी असतं. आता अक्षय आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. आता आरोही विचारते की बाबा आई खरंच परत नाही येणार का रे. तर अक्षय नाही बाळा असं म्हणतो. आता हे बघ आई कधीही परत नाही येणार असे म्हणतो. आता शशिकांतच्या डोक्यात विचारांचं वादळ उठतं. नक्की काय करावं तेच काही शशिकांतला कळत नसतं. त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला आहे. त्यानंतर आरोही सुद्धा अगदी शांत विचार करत आहे. तिला सुद्धा आता खूप वाईट वाटतं कारण आई परत येणार नाही अशी पूर्णपणे आशा तिची तुटलेली असते. त्यावरती अक्षय आपल्या घड्याळात मध्ये बघतो आणि आता शशिकांतला म्हणतो की बाबा 12:25 झालेले आहेत. पुढच्या काही क्षणातच आता रमाचं आणि साईचं लग्न लागेल कारण मुहूर्ताची वेळ आलेली आहे. तेव्हा आता आरोही सुद्धा हे ऐकत आहे आणि आता मात्र फायनली रमा कायमची त्या साईची पत्नी होणार. शशिकांत काही बोलत नसतो तर अक्षयच्या डोळ्यात हे सर्व बोलताना पाणी येत आहे आणि तो आपल्या डोळ्यातील पाणी पुसत आहे. डोळ्यातील पाणी पुसून आणि मनातील दुःख बाजूला ठेवून तो आता अगदी आपल्या आरोहीला घेतो आणि चला असं म्हणतो. आता मात्र सगळेजण गाडीमध्ये बसतात आणि तेथून आता जायला निघतात. इकडे मात्र सोरा आणि आदित्य मात्र आता हे रमाकडे येत असतात त्या लोकेशनवर आणि त्या मंदिरात मात्र आता रमा आणि साई या दोघांचं लग्न
लग्न होत आहे। आता इकडे मात्र सगळे काही विधी पूर्ण होतात तर मंगळसूत्राचा विधी आहे तो बाकी असतो आणि गुरुजी मात्र आता हे मंगळसूत्र साईला रमाच्या गळ्यामध्ये घालायला सांगतो। आता रमाने सुद्धा पूर्णपणे आशा सोडलेली आहे। तेव्हा आता रमा अगदी तिचं मन नसताना सुद्धा अगदी शांत आहे। मनामध्ये म्हणते की अक्षय सगळं काही संपलं, आता मात्र रमा कायमची अक्षयपासून वेगळी होत आहे। आता गुरुजी मात्र हे साईला मंगळसूत्राला हळदी कुंकू लावायला सांगतात आणि साई त्या मंगळसूत्रामध्ये अगदी हळदी कुंकू वाहत असतो आणि लावून आता अगदी खुश आहे तो। त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे की रमा त्याची पत्नी होत आहे म्हणून। गुरुजींचे मंत्र आता सुरू असतात आणि आता गुरुजी मंत्र झाल्यानंतर आता साईला गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला सांगतात आणि त्या क्षणाला मात्र आता आदित्य आणि सोरा गाडीवरून आता आपल्या बाईकवरून तेथे येऊन पोहोचतात। घाईने मात्र गाडीवरून खाली उतरतात आणि सोरा म्हणते की चल आदित्य, आणि दोघेही धावतच येत असतात तर माई म्हणते की अरे साई घाल ना तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र। साई तर खुश होत आता मंगळसूत्र घालायला घेतोय। रमाचे डोळे पूर्णपणे अगदी भरलेले असतात, डोळ्यातून पाणी येत आहेत। ती साईकडे बघत आहे आणि साई मंगळसूत्र घेऊन तिच्याकडे बघत आहे आणि तिच्या गळ्यामध्ये घालणार तोच आता आदित्य आणि सोरा धावतच येत आहे। खुश होत मात्र आता सोरा अगदी म्हणजे ती सोरा नाही साई आता मंगळसूत्र रमाच्या गळ्यामध्ये घालणार त्या क्षणाला सोरा आदित्य तेथे येऊन पोहोचतात। हे सर्व बघून सोरा आणि आदित्यला एक खूप मोठा धक्का बसतो। सोरा लगेच आता थांबा असं म्हणते। तर सगळेजण सोराकडे बघत असतात आणि आदित्यकडे। आता मात्र साई रागाने रमाकडे पाहत असतो, नक्की आता हे इथे कशाला आले असेल म्हणून आता सगळेजण एकमेकांकडे बघत आहेत। आता मात्र सगळेजण पाहत आहे तर सोरा आता घाईने मात्र लगेच तिकडे आदित्य आणि ते दोघेही रमाच्या जवळ येतात। तेव्हा आता सोरा हे सर्व पाहते आणि म्हणते की थँक गॉड अजूनपर्यंत लग्न नाही लागले। तेव्हा मात्र आता माई लगेच म्हणते की काय ग काय बोलतेस आणि तू कशाला इकडे आलीस बरं। त्यावरती सोरा म्हणते की हो रमाला सगळं सत्य सांगण्यासाठी मी इथे आले। तर सोरा म्हणते की रमा अगं तू काय करतेस हे, अक्षयला कधीही माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं आणि हा आदित्य रमा हे बघ माझा आदित्य आणि मी आम्ही दोघंही एकमेकांबरोबर लग्न करणार आहोत कारण आमचं एकमेकावर प्रेम आहे। तेव्हा आता रमाचा चेहरा खरंच खुलतो, रमाला हसू येतं आणि हे पण अक्षयने जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुला मिळवण्यासाठी केलेलं आहे। काही आम्ही करत होतो ते एक नाटक होतं। तेव्हा आता अण्णांना सुद्धा आनंद होतो आणि रमा आता साईकडे पाहत असते आणि साई आता रागाने मात्र रमाकडे तर बघतो आणि सोरा आणि आदित्य यांच्याकडे सुद्धा पाहतो। हे पण अक्षय कायमचा पाचगणी सोडून चाललेला आहे लक्षात घे। त्यावरती रमा लगेच घाईने उठून उभी राहते, सगळेजण उठून उभे राहतात। रमा विचारते की कुठे, तेव्हा लगेच आता सोरा म्हणते की मला माहिती नाही। तर आता सोरा म्हणते की मी तुला खात्रीने सांगते की त्याला सुद्धा माहिती नाही की तो कुठे निघाला म्हणून, पण हे बघ प्लीज रमा हे बघ तू जर आता त्याला नाही थांबवलंस तर तू त्याला कायमचं गमावशील हे लक्षामध्ये घे। त्यामुळे प्लीज रमा मी तुला रिक्वेस्ट करते की हे सगळं सोडून दे आणि त्याच्याकडे परत जा। तेव्हा आता अण्णा म्हणतात की रमा हे बघ ही निर्णय घेण्याची वेळ आहे, तू आता विचार करत बसू नको आणि वेळ वाया घालू नको। तेव्हा आता माई म्हणते की कसला निर्णय आणि अण्णा साहेब तुम्ही आता काय बोलतात हे सर्व। त्यावरती अण्णा म्हणतात की हो मी काय म्हणतो हे रमाला व्यवस्थित कळत आहे। त्यावरती आता सोरा म्हणते की रमा हे बघ अक्षयचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुझं सुद्धा त्याच्यावरती खूप प्रेम आहे। हे बघ रमा समजून घे अक्षय तुझ्याशिवाय नाही जगू शकत आणि हे बघ हे सगळं सोड, प्लीज हे लग्न करू नकोस आणि जा त्याच्याकडे। तेव्हा मात्र आता रमा ही जायला निघते आणि अगदी धावतच जाणार तोच लगेच साई रमाचा हात धरतो आणि रागाने मात्र आता रमा वळून मागे बघत असते। साई लगेच तिला अगदी रागाने मागे ओढतो। रमा आता साईकडे रागाने बघत आहे। तेव्हा आता रमा खूप रडत आहे आणि आपला जो काही साईच्या हातामध्ये हात आहे तर तो मात्र ती आता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। सगळेजण रमाने आता साईकडे पाहत आहेत। रमा आता साईचा हात सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि शेवटी आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र आपला जो काही अक्षय आहे गाडीतून आरोहीला जवळ घेत आता तो मनात म्हणत असतो की तुला सोडून जाणं शक्य नाही रमा, परंतु नशिबाने मात्र हार मानलेली आहे त्यामुळे आता मला जावंच लागेल म्हणून तो आपल्या सगळ्या फॅमिलीला घेऊन तेथून जात असतो कायमची पाचगणी सोडून। त्याच वेळेस मात्र आता गाड्या ह्या थांबल्या जातात सिग्नल असल्यामुळे आणि आता रमा ही धावतच येते आणि जोरात मात्र आता लाऊडस्पीकर हातामध्ये घेत गाडीवर उभी राहते आणि सगळ्या गाड्या मात्र थांबलेल्या आहेत आणि जोरजोराने आता रमा ओरडत आहे की मिस्टर अक्षय मुकादम। आरोही बघते, आरोही म्हणते की बाबा आई तुला हाक मारते। तेव्हा आता अक्षयला आणि आरोहीला खूपच आनंद होतोय आणि आता रमा ही अगदी म्हणते की मी लग्नाचा मंडप सोडून तुमच्यासाठी आलेले आहे, तुम्ही कुठे आहात, जिथे कुठे असताल प्लीज धावत या। तेव्हा आता
अक्षय गाडीच्या खाली उतरतो आणि रमाला बघत असतो आणि तो सुद्धा आता दुसऱ्या गाडीवर चढतो आणि गाडीवर जाऊन उभा राहतो. रमाला खूप आनंद होतो. आता अक्षय सुद्धा रमाला बघतो आणि त्याला सुद्धा खूप आनंद होतो. तेव्हा मात्र रमा धावतच येते आणि अक्षय सुद्धा धावतच येतो. रमा म्हणते की आय लव्ह यू मिरचीचा ठेचा. आता अक्षय सुद्धा म्हणतो की आय लव्ह यू रमा आणि दोघं आता एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात आणि आरोही सुद्धा धावतच येते आणि धावतच येऊन आता हे तिघही एकत्र येतात आणि एकमेकांना घट्ट असे मिठी मारून आता हे त्रिकोणी कुटुंब एकत्र येत आहे. आता तेथे जमलेले जे काही आता हे सगळे ट्रॅफिक मधील लोक आहे तर ते मात्र टाळ्या वाजवतात आणि रमा आणि अक्षय यांचं प्रेम बघून त्यांना खूप असा आनंद होतो. आता तिघही खूप खुश एकमेकांच्या मिठीत आहे. तर पुन्हा आता आपले रमा आणि अक्षय एकत्र आलेले आहेत. आता साईशी होणारं लग्न तोडून रमा आता अक्षयसाठी परत आलेली आहे. आता मित्रांनो, नक्की पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.